नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांची बदली करण्यात आली आहे। अशोक खरात प्रकरणामधील आरोप दत्ता कराळे यांना भोवल्याचं सांगितलं जातंय। साइड पोस्टिंग मानल्या जाणाऱ्या राज्य मानवी हक्क आयोगात कराळे यांची बदली झालेली आहे। प्रवीण पडवळ हे नाशिकचे नवे आयजी असणार आहेत। पाहूयात। नाशिकचे आयजी दत्ता कराळेंची बदली। खरात प्रकरणातील आरोप दत्ता कराळेंना भोवले। पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे साइड पोस्टिंगला। महिला लैंगिक अत्याचारातील आरोपी अशोक खरात याच्यासोबत व्यासपीठावर असलेले हे दत्ता कराळे। दत्ता कराळे हे अशोक खरातचे भक्त असल्याचे आरोप झाले। दत्ता कराळेंसोबतच्या सलगीच्या जोरावर अशोक खरातनं अनेकांवर दबाव आणल्याचाही आरोप झाला। या आरोपांमुळे दत्ता कराळे वादात सापडले होते। आणखी एका आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या तपासातही काही वरिष्ठ पोलिसांची नावं आली होती। त्यामुळे दत्ता कराळेंची उचलबांगडी होणार हे जवळपास निश्चित झालं होतं। शेवटी झालंही तसंच। गृह खात्यानं दत्ता कराळेंची बदली केली आहे। दत्ता कराळेंना आता साइड पोस्टिंग मानल्या जाणाऱ्या राज्य मानवी हक्क आयोगात टाकण्यात आलंय। आयजी दत्ता कराळे यांची बदली करण्यात आली आहे हे ऐकून बरं वाटलं। खरं तर हे बदली नाही, निलंबन व्हायला हवं होतं। कारण त्यांच्या विरुद्ध अशोक खरातांच्या प्रकरणामध्ये आपण तो व्हिडिओ बघितला ज्याच्यात ते त्यांच्या मंचावरनं भाषण देत होते। खरं तर एका आयजी पदावर असलेल्या व्यक्तीने असं करणं अतिशय चुकीचं आहे आणि त्यांच्यासारखी लोक ज्या मंचावरनं भाषण देतात म्हणूनच जनतेचा विश्वास हे अशोक खरातांसारख्या लोकांवर बसतो। इतकंच नाही तर ते बोलताना सुद्धा ना पदाची त्यांनी गरिमा ठेवली ना सर्व्हिस रूल्स त्यांनी फॉलो केले होते। म्हणूनच मी त्यांच्या सस्पेन्शनची मागणी करत होते। भावना, भक्ती आणि कर्तव्य या भिन्न गोष्टी आहेत। त्याची सरमिसळ झाली की माणसाची कर्तव्यनिष्ठाही वादात सापडते। दत्ता कराळेंच्या खरात भक्तीनं त्यांना अडचणीत आणल्याचं सांगण्यात येतंय। निवृत्तीला काही महिने शिल्लक असताना दत्ता कराळेंची साइड पोस्टिंगला झालेली बदली त्यांच्यासाठी मोठा धडा असणार आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।